तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या फुटेज पाहिला, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे त्या ठिकाणी केलेला आम्ही प्रवास, बोटीची राईड ते तुम्ही बघणार आहेत. हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुमचा जास्त वेळ न घेता लगेचच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. ही होती महाकालेश्वरांची नगर भ्रमंती आणि त्यानंतर आम्ही शिप्रा नदीच्या काठी गेल्यानंतर तेथे एक शिवलिंग होतं. तर तिथे जाऊन सुद्धा आम्ही दर्शन घेतलं, थोडंसा रामघाटाचा फुटेज घेतला आणि संध्याकाळ झालेली, त्यामुळे आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली ती. हायवरती आहे. महाकाल महाराज की नगरी में हम ऑटो रिक्शा से घूम रहे हैं. ओके बाय बाय, मिलते हैं गाड़ी के पार्किंग में. उज्जैन ते ओंकारेश्वर हे अंतर जवळपास 150 किलोमीटरचं होतं. नाही म्हणलं तरी जाण्यासाठी 4 तासांचा प्रवास करायचा होता, पण आम्ही रात्रीचे 2 वाजेपर्यंतच प्रवास करायचं ठरवलं होतं. तेव्हा मध्येच आम्ही डिझेल भरून घेतलं आणि निघता करता 12 वाजले, पण आम्ही 1 वाजेपर्यंतच प्रवास केला रात्री. गुड मॉर्निंग गाईज. रात्री यायला 1 वाजले. आता रूम वगैरे सोडतोय आम्ही. चेकआउट करतो. पोरं गेली आहेत निघून. हा आपला ओव्हरऑल रूम होता स्टे झाली. मस्तपैकी एसी लावून झोपलो. निघतोय आम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी स्कॉर्पिओ ब्लॅक पिस्ट गाडीचे मालक आकाश गावाले उर्फ बाळाभाई स्वतः गाडी चालवत असताना सकाळी आम्ही ओंकारेश्वर येथे पोचलो आणि पहिला नाश्ता केला. गाडी इथं आता पार्क केली आहे आणि आम्ही निघाले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला. आणि जाताना व्हाया बोट आम्ही जाणार आहे. बोटमधून आम्ही बोट राईड घेतली आणि बोट थ्रू आम्ही 4-5 लोकेशन आहे, डॅम वगैरे आहे, 2 मंदिर आहेत आणि अजून 1-2 स्पॉट आहेत, ते सुद्धा करणार आहे. तर ती पण व्हिडिओ बघा. आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसरं लोकेशन आहे, दुसरं ज्योतिर्लिंग आहे. मजा येणार आहे. तसं आणि भाव आम्ही निघालो. A few moments later. आता आम्ही बोटमध्ये जातो. बोटीमधून आम्ही पलीकडं मंदिरात जाणार. आता आपण जे बघतोय ते आहे ओंकारेश्वर डॅम. या डॅमची कॅपॅसिटी जवळपास 26 TMC एवढी पाण्याची साठवण क्षमता आहे. हे पाणी इरिगेशन आणि हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. या धरणाच्या पाण्यातून 520 मेगावॅट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेट केली जाते आणि इरिगेशनसाठी 1,32,500 हेक्टर क्षेत्र या धरणामुळे कव्हर झालेलं आहे. त्रिवेणी संगम का है. एक नदी गुप्त रहती है नर्मदा नदी में, तवा नदी वो गुप्त रहती वो नहीं दिखाई देती. रहता है त्रिवेणी संगम है. यहाँ से कौन सी नदी है? ये नदी कौन सी और ये नदी कौन सी? ये कावेरी जा रहा है इधर, वहाँ नर्मदा नदी. तो नर्मदा नदी नर्मदा है ये ग्रीन तिरंगा वाला. हाँ, जो तिरंगा दिसतोय ही आहे ही नर्मदा नदी आहे. आणि इकडून जी दुसऱ्या बाजूनी ही कावेरी नदी. आणि तिसरी नदी कोणती? कावा और तावा.
तवा नदी व नर्मदा नदी में गुप्ता रहती वो नहीं दिखाई देती। अच्छा जी, नर्मदा नदी म्हणजे एक लुप्त झालेली नदी आहे कावा म्हणून. तर ह्या 3 नद्यांचा मिळून हा त्रिवेणी संगम आहे आणि आपण आता त्या ठिकाणी आहे. चाललेलो या. Few moments later. ओंकारेश्वर हे मंदिर मंदाता बेट, त्यालाच शिवपुरी असं देखील नाव दिलेलं आहे आणि हे बेट मध्य प्रदेशमधील खांडवा जिल्ह्यामध्ये येतं. दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहिलो खरं, पण गर्दीमुळं एवढे कंटाळा आला की पोरांनी रांग सोडून डायरेक्ट ऑनलाईन पास कुठं भेटतो याची चौकशी करायला सुरुवात केली. इंदोर शहरापासून 77 किलोमीटर अंतरावर असलेले हे ओंकारेश्वर, या ठिकाणी यायला तुम्ही इंदोर, उज्जैन आणि खांडवा या ठिकाणांवरून पब्लिक ट्रान्सपोर्ट थ्रू म्हणजेच बसने येऊ शकता. ओंकारेश्वरला खरं तर लाईनीत उभं राहिलो होतो आम्ही, पण झालं असं की 4थ्या मजल्यावरती येईपर्यंत आम्ही फुल दमून गेलो आणि मग आता इकडं पास भेटते 300 रुपये काहीतरी पर पर्सन फी आहे. तर त्याच्यातून आम्ही आता ते पास घेऊन दर्शनाला जाणार आहे. भयानक हाल झाले. संकेत आणि ते गेलेत घ्यायला. आता बघू किती वाजता भेटतात, काय दर्शन किती वाजता होते. आता तर गेलेत 1:30 वाजून, अजून बरंच प्रवास. दर्शनाचा ऑनलाईन पास तर आम्हाला भेटला, पण आता बाहेर पावसाचं वातावरण झालं, त्यामुळे आम्ही घाईघाई दर्शनाच्या रांगेला लागलो. पावसामुळे लाईट ये जा करत होती, त्यामुळे दर्शनास विलंब तर झालाच, पण लाईट आल्यानंतर अखेर आमचं दर्शन हे झालंच. पावसामुळे बोटीवाल्यांची खूपच धावपळ झालेली. मग झालं असं की सकाळी आम्ही ज्याच्यासोबत व्यवहार केला तो दुसरी बोट घेऊन आम्हाला न्यायला आला. मग वाटेत आम्ही आमच्या चपलासुद्धा एक्सचेंज केल्या आणि किनाऱ्यावर येऊन आम्ही थोडेसे फोटो सेशन केले. आपलं ओंकारेश्वरचं दर्शन झाले आणि इथं ममलेश्वर म्हणून आहे. असं म्हणतात की ओंकारेश्वर आणि ममलेश्वराचं दर्शन झाल्यानंतरच इथल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण होतं. तर आता आपण जाऊ आणि हे पण दर्शन पूर्ण होतं. दर्शन घेऊन आता परतीच्या प्रवासाला निघताना ओंकारेश्वर डॅम आणि नर्मदा नदीमध्ये फिरणाऱ्या या बोटी, बरोबरच पलीकडच्या बाजूला असलेलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं मंदिर, हे सगळं पुन्हा एकदा शेवटचं आपल्या डोळ्यामध्ये आठवणीरूपी साठवलं आणि या व्हिडिओचा एंड आपण आता इथेच करून टाकू. तर अशा प्रकारे शॉर्ट अँड स्वीट आपला ओंकारेश्वरचा ब्लॉग होता.
कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर करा व महत्त्वाचं म्हणजे कुणी जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण भेटूच आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.